नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सनमडी येथे तुकाराम बाबांनी दिला मदतीचा हात। जत तालुक्यातील सनमडी येथील झोपडी वजा घरात गॅसचा स्फोट झाला होता। या आगीत 4 मोठ्या शेळ्या व 4 कोकरी दगावली होती। घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते। या घटनेची माहिती मिळताच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभपत तुकाराम बाबा महाराज यांनी सनमडी येथे धाव घेत ज्यांचे घर जळाले आहे त्यांना तातडीने मदतीचा हात दिला। यावेळी मानवमित्र संघटनेचे गंगय्या स्वामी, सलीम अफदार, सागर सरगर आदी उपस्थित होते। सनमडी येथील नागू ज्ञानू म्हारनूर यांचे शेतात छप्पर वजा घर आहे। घरात आजोबा व नात दोघेच राहतात। शुक्रवारी रात्री स्वयंपाक झाल्यावर घराचे दार बंद करून बाहेर झोपले होते। रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास छप्पर वजा घरास आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पूर्ण घर स्फोटात बेचिराख झाले। या आगीत 4 मोठ्या शेळ्या व 4 लहान शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। या आगीत घरातील धान्य, सोने, रोख रक्कम, संसार उपयोगी साहित्य जळून अंदाजे 3 लाखाचे नुकसान झाले आहे। तुकाराम बाबा यांनी म्हारनूर कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला। बाबांनी म्हारनूर कुटुंबियांना रोख रक्कम देत सहकार्य केले। यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले, जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे। ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे। तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे। या दुर्घटनेनंतर म्हारनूर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे। सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले।